मी बहुजन युथ पॅनलची राष्ट्रीय अध्यक्ष आहे। आज महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे आणि बेरोजगारीमुळे जी मुलं आहेत त्यांना रोजगार नसल्यामुळे ती लोक व्यसनाच्या आहारी गेलेली आहेत। आज ज्या मुंबईमध्ये ज्या झोपडपट्ट्या आहेत, मग ते पवईच्या असू द्या, बांद्राच्या असू द्या किंवा कुठल्याही इतर झोपडपट्ट्या आहेत, त्या झोपडपट्ट्यात ती मुलं बेरोजगार असल्यामुळे व्यसनाच्या आहारी गेलेत आणि त्या झोपडपट्टीमध्येच त्या झोपडपट्टीमधले व्यक्ती जर आपल्या बहुजन समाजाचा असो किंवा कोळी समाजाचा असो या इतर समाजाचा असो, आपलीच लोक तिथे अधिकृत जे गांजा असो, ड्रग्स असो, दारूचे धंदा असो किंवा असे ओपन करून विकले जातात आहे। म्हणजे आपल्याच मुलांना व्यसनाच्या आहारी घालवले जातात आहे आणि आज या व्यसनाच्या आहारामुळे कितीतरी घर बरबाद झालेली आहेत, कितीतरी देशोधडीला कुटुंब लागलेले आहेत। आज ती मुलं किंवा त्या घरातला कुटुंब व्यक्ती तो व्यसनाच्या आहारी जाऊन त्यांची बायको, बहीण, आई धुणभांड्याचं काम करत आहेत आणि धुणभांड्याचं काम करून ती लोक पैसे त्यांच्याकडून घेऊन व्यसन घालवत आहेत आणि कुटुंब रस्त्यावर आलेत। मुलांना शिक्षण नाहीये, त्यांची मुलं शिक्षणापासून वंचित राहिलेत। आज आपला हक्क म्हणजे जर आपण बोललो, आज सरकारने बेरोजगाराचा मुद्दा पूर्ण ठप्प केलेला आहे। बेरोजगारांचा मुद्दा मांडायचाच नाही, इतर अनेक मुद्दे मांडून जवळ मग हिंदू मुस्लिम असो, आरक्षणाचा मुद्दा असो, अनेक मुद्दे मांडून फक्त भांडण लावण्याचा काम हे सरकार करत आहे। हे सरकार व्यसनमुक्तीवरती कधी बोलणार? हे सरकार, कारण हे जे सरकार आहे हे फक्त सरकार जातीवादी सरकार आहे। हे सरकार फक्त बेरोजगारांना मारण्याचं सरकार आहे। बेरोजगारांच्या वरती सरकार तर बोलतच नाही, मग हे व्यसनमुक्ती होणार कधी? आज आपण प्रत्येक ठिकाणी बघतो की गुन्हेगारी वाढली, पण गुन्हेगारी वाढली कशाने? हे बेरोजगारी जर तुम्ही लोकांच्या हाताला रोजगार दिला तर व्यसनाच्या आहारी लोक जाणार नाहीत आणि गुन्हेगारी वाढणार नाहीत। पण याच्यावरती गुन्हेगारीवरती कोण बोलतच नाही, गुन्हेगारीवरती कोण आवाजच उठवत नाही। पोलिसांना सांगितलं, पोलीस याच्यावरती आवाज उठवत नाहीत। पत्रकारांचं जर आहेत, काही लोक आहेत जे धंदा करतात आहे आणि जर आवाज उठवायचा प्रयत्न केला तर आमच्यावरतीच खोटे गुन्हे दाखल करायला बोलतात आहे। मी झोपडपट्ट्यामधून आता अधिवेशनामध्ये जे नागपूरला अधिवेशन चालू होतं त्या अधिवेशनामध्ये मी देवेंद्र फडणवीसना मी लेटर मारलं होतं आणि अधिवेशनामध्ये मी आवाज पण उठवला होता की बेरोजगारी लोकांना नोकरी द्या, नाहीतर व्यसनमुक्ती झोपडपट्ट्या व्यसनमुक्ती झाली पाहिजे। माझा समाज, माझी मुलं जी आता जे आहेत व्यसनमुक्ती, जे व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत ते मुक्त झाले पाहिजेत। कारण आत्ताच्या पिढीला कितीतरी ह्या गुन्हेगारीमुळे मर्डर होतात आहे, बलात्कार होतात आहे। आज महिला कुठे सुरक्षित नाहीत। आज या गुन्हेगारीमुळे महिला रस्त्यावरती निघाला। आज आमच्या मुलींना आम्ही शाळेत पण नाही घालू शकत। आज मुली शाळेत सुरक्षित नाहीत, आज मुली घरात सुरक्षित नाहीत, आज मुली बाहेर खेळायला जरी पाठवायचं म्हणलं ना तरी सुरक्षित नाही। मालेगावचं प्रकरण झालं, 3 वर्षाच्या चिमुडीला बलात्कार करून मला कशामुळे झालं? या हरामखोर या जे याला कारणीभूत सरकार आहे, कारण हे व्यसनाच्या आहारी झालेले ना, त्याच्यावरती कारवाई होत नाही। पोलीसवाले याच्यावरती कारवाई करत नाही, पोलीसवाले उलट आमच्यावरती जे करतात। म्हणून मी अधिवेशनामध्ये आवाज उठवला होता, अधिवेशनामध्ये मी लेटर पण मारलं होतं की व्यसनमुक्ती झोपडपट्ट्या झाल्या पाहिजेत, गोरगरीब जी मुलं आहेत ती व्यसनमुक्ती झाली पाहिजेत। या संदर्भात माझे मिशन, माझ्या संघटनेच्या मार्फतून मी काही पत्रकारांना सोबत घेऊन, अनेक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जिथे जिथे झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टीमध्ये जिथे अशा अधिकृत धंदे चालू आहेत ते बंद झाले पाहिजेत म्हणून आवाज उठवते। आज मी असंच एक बांद्रा झोपडपट्टीमध्ये आली होती, खारदांडा झोपडपट्टीमध्ये आली होती। मी सर्वे करत असताना दारूचं दुकान, तिथे खुलेआम दारूचं दुकान विकले। आता वाजलेत की अजूनही दुकान ते चालू आहे, 12:30 वाजलेत, अजूनही दुकान चालू आहे आणि त्या दुकानामध्ये बाहेर बिअर शॉपचं लायसन लावलेलं आहे। आता तू ठीक आहे, बिअर व्हायचं लायसन आहे, त्याच्यामध्ये देशी दारू, वडका असे दारू, जर तुम्हाला जर बिअर व्हायचं जर तुम्हाला लायसन दिले तर तुम्ही दुसऱ्या दारू का विकता? लोकांना का तुम्ही प्रोत्साहन करताय व्यसनमुक्तीसाठी? म्हणजे तुमचं कुठेतरी आहे। आणि आम्ही फक्त मी सर्वे करायला गेली होती, न बघायला गेली, न काही नाही गेली, काही सुद्धा नाही, फक्त मी बघायला गेली। बघत असताना मला जेव्हा दिसलं, मी फक्त कंट्रोलला कॉल मारला, 112ला कॉल देऊन मी पोलिसांना सांगितलं की सर असं आहे ते। एक्साइज डिपार्टमेंटला पण मी कॉल केला की सर असंच आहे। सर बोले ठीक आहे, आम्ही तुमची मदत पाठवली। मी 1 तास उभं राहिली, मला कोणीही नाही आलं। त्या दुकानदाराचा मुलगा आला, बोलतो ताई आमच्या पप्पांशी बोलून घ्या, म्हणलं बघ भाऊ मला कोणाशीही बोलायचं नाही, तरी पण जबरदस्तीने मला बोलण्यास दिलं।
मी मला ठीक आहे, मला काही बोलायचं नाही, मी थांबले. तिथं आल्यानंतर ते आले सिव्हिल वरती, काही आपल्या पोलीस डिपार्टमेंटचे, खार पोलीस डिपार्टमेंटचे सिव्हिल वरती जे पोलीस आले ते दमदाटी द्यायला लागले की तुम्हाला कोणी अधिकार दिला, तुम्हाला कोणी दिलं, तुम्ही पैसेच मागायला आलात. म्हणजे ही पोलिसांची दादागिरी. पोलीस कधीपासून ह्या अशा लोकांना पाठीशी घालायला लागले? पोलीस कधीपासून या धंदे करणाऱ्याला कधीपासून हे लोक पाठीशी घालून यांना सहकार्य करत आहेत? याचं मला उत्तर आता सरकारने द्यायचं. आज मी हा व्हिडिओ बनवते, आता जस्ट खार पोलीस स्टेशनला 12:30 वाजले होते. मी, माझ्या कार्यकर्ता आहेत, मुंबईचे अध्यक्ष, पत्रकार आमच्या ओळखीचे होते, पत्रकारांनाही बोलवलंय आणि पोलीस स्टेशनला आलेलं आहे. कारवाई आता त्यांनी कारवाई आमच्यावरती केली पाहिजे, नाही तर आम्ही त्यांच्यावरती कारवाई करणार. आणि त्याने जो प्रश्न विचारलाय ना की आम्हाला कोणी परमिशन दिलं, मी सरकारला या विचारते, जर तुम्ही जर कारवाई नसेल करत तर आता तुम्ही सांगा आम्ही जनतेने जगायचं की मरायचं? आज आम्ही गुन्हेगारी करून सुद्धा आज आमचा नवरा, आमचं पोरगा या व्यसनाच्या आहारी गेले आणि ह्या गुन्हेगारीमध्ये पडले. याला कोण जबाबदारी आहे तुम्ही मला सांगायचं. मी आज आहे, बघूया आता पोलीस स्टेशन काय करते. पुढची कारवाई मी तुम्हाला उद्या लाईव्ह येऊन दाखवणार आहे. जय भीम, जय शिवराय.